नमस्कार, मी प्रीतम सोनवणे. स्वागत आहे आपला आम्ही कास्तकार YouTube चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 20,000 रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकतं. तर असे शेतकरी कोण असतील, कोणाला या योजनेचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त 20,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळेल, त्याचसोबत ई-केवायसी ची अट ही नेमकी रद्द झाली आहे किंवा नाही, या संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राइब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्य शासनाने राज्यामध्ये खरीप सन 2023च्या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी लागवड केली असेल त्या शेतकऱ्यांना सुमारे 5,000 रुपये प्रति हेक्टरी असं जास्तीत जास्त 10,000 रुपये एका पिकाला अनुदान देण्याची जी काही घोषणा आहे ती केली होती. आणि त्या संदर्भात वेगवेगळे पावलं उचलून वेगवेगळे शासन निर्णय काढून या संदर्भात अंमलबजावणीची सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करणं असू द्या किंवा त्यानंतर त्यांची मग केवायसी करून जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्याकडून सहमती पत्र लिहून घेणं असू द्या, ह्या सर्व गोष्टींना सुरुवात झालेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे अनुदान सुद्धा आपल्या खात्यामध्ये येणार आहे. तर ते अनुदान कधी येणार त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून जाऊन पाहू शकता. परंतु या व्हिडिओच्या नंतर, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की 20,000 रुपये अनुदान कोणाला मिळत आहे. तर बघा, यामध्ये अशी अट आहे की आपल्याला प्रत्येक पिकासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत पैसे मिळणार आहे आणि एका हेक्टरसाठी असणार आहेत 5,000 रुपये. तर जर तुमच्याकडे कापूस आणि सोयाबीन या दोनही पिकांची लागवड केलेली असेल आणि तुमचं टोटल क्षेत्र हे 4 हेक्टर असेल तर तुम्हाला कापसासाठी कमीत कमी 5,000 आणि जर तुमचं 2 हेक्टर मध्ये कापूस असेल तर जास्तीत जास्त 10,000 रुपये असे मिळतील. आणि तसेच सोयाबीनसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजे 10,000 रुपये 2 हेक्टरचे, म्हणजे झाले तुमचे टोटल 20,000. पण जर तुमचं क्षेत्र हे 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असेल, समजा 6 हेक्टर क्षेत्र आहे, तर मग तुम्हाला किती रुपये मिळतील? तरी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच लाभ हा मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 20,000 रुपये मिळणार आहे. आणि मग काही असे शेतकरी आहे की ज्यांचं क्षेत्र हे 1 हेक्टर पेक्षा सुद्धा कमी आहे, तर त्या संदर्भात काही नियम आलेले आहेत का? तर हो मित्रांनो, ज्यांचं क्षेत्र हे 0.2 हेक्टर आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये याचा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 0.2 हेक्टर पेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे लाभ मिळणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे जास्तीत जास्त 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल आणि तुम्ही कापूस व सोयाबीन दोन्ही पिकांची लागवड केली असेल तर तुम्हाला 20,000 रुपये इतकं अनुदान मिळू शकतं. पण जर इनकेस असं असेल की तुम्ही 4ही हेक्टर मध्ये कापसाचीच लागवड केली किंवा मग सोयाबीनचीच लागवड केली तर तुम्हाला किती रुपये मिळतील? अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त 10,000 इतकाच निधी हा मिळणार आहे. आणि जर तुम्ही बँक सेटिंग केलं नसेल तर बँक सेटिंगचा सुद्धा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आधारला बँक सेटिंग करणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला महाडीबीटीचा लाभ हा मिळणार नाही. तर बँक सेटिंग सुद्धा अवश्य करून घ्या. मित्रांनो, या संदर्भात अजून काही अपडेट असल्या तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहोत. परंतु काही अपडेट असल्या तर पुढील व्हिडिओमध्ये आपण वेळोवेळी घेऊन येतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यात एक नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.